बाय सगळ्यांना. तर मला असं म्हणायचं होतं, जी मला कमेंट करत होतं का नाही, जे आता नाहीत करत, आधी करत होते ना, तर ते नंबर मी ब्लॉक केला आहे. ब्लॉक करून पण ती मला फोन करते आहे. आता कुठली आहे आणि कुठली नाही हे तर मला माहिती आहे, पण मला का फोन करते? नाही करायला पाहिजे फोन. ज्या माणसाच्या डोक्यात टेन्शन असतंय, ज्या माणसाला घरचं पडलेलं असतंय, त्या माणसाला याच्यात उडीत केलाय वाटतं आणि याच्यात मका केली. दिसला का उगवलंय का, पाणी पण दिले. तर हां, मी काय तुम्हाला म्हणत नाही मला ही द्या ती द्या, पण चांगलं बोला जेणेकरून मला तुम्हाला हेडं बनवायला मूड येईल. माझं घरचं रुटीन दाखवेल मी तुम्हाला, बरोबर आहे का नाही? जर तुम्ही असं घाण बोलत असाल तर काय उपयोग आहे? तर आता वहिनीला बोलतेल्या, वहिनीला पण करमत नाही माझ्याशिवाय ये करते. तर मी चालली टेंभुर्णीला. तर टेंभुर्णीला कुठं, आता ही जी आहे का ना, ही काय माती खाली ढासळते आणि ही सांडवा काढून दिलेला आहे. सांडवा काढला हे चारी का इथून तिथून सांडवा, आणि ती वरची माती आहे का नाही ही खाली पडते. आता आपल्याला जर चांगलं सांगितलं तर आपण त्याचं फॉलो करायचं, बरोबर आहे का नाही? आणि शब्दाने शब्द वाढत राहतो, पण आपण शब्द नाही वाढवायचं, आपण हा करायचं. त्यांनी म्हणलं खालनं जा तर हो बाबा खालनं जातो, त्यांनी म्हणलं वरनं जा तर वरनं जायचं. आमच्याकडं वातावरण पण छान झालंय, दिसलं का? आणि वहिनीबाईचं घर दिसलं का? तर टेंभुर्णीला चालले मी, माझं काम आहे म्हणून म्हणलं जाऊन यावं. सरपणाला जायचं होतं, पण तिथं गावात सरपण होतं पडलेलं, मग कोणतं आईला म्हणलेलं घेऊन जा म्हणून काय केलं आम्ही, तिथलं सरपण आणलं. मी बघितलं याच्यात खोटं काही नाही, जे आहे ते आपलं रिअर सांगायचं रुटीन. खोटं बोलून कुणाचं भलं झालंय? हां, खोटं बोलून कुणाचं भलं झालं सांगा बरं? कुणाचंच नाही भलं होत. खोटं बोलण्याने शब्द वाढतात आणि पकडल्या जातात. म्हणून नरडीवर तरी पाय दिला आणि सुरी तरी ठेवली ना, तरी पण माणसाने खरं बोलावं मी म्हणते. आणि माझा स्वभाव तसाच आहे, पण काय माणसांना काय माझ्यामध्ये दिसतं देवांनाच माहीत. मग त्यांना चुकीचं दिसतं, आपण खरं बोलून त्यांना चुकीचं दिसतं, म्हणून आपण खोटं नाही बोलायचं ना, बरोबर आहे का नाही? आता आमच्या गावातलं उदाहरण घ्या, कोण कामाला चालली, एकामेकीच्या पोटात दुखतं, बया कामाला चालली, नाही कामाला गेलं तर बया काय गु खात असतील काय, म्हणजे असं त्यातला भाग आहे. म्हणजे बोलणाऱ्याने असं बोलते ती, मग आपण ते बोलले म्हणून, वाईट बोललं म्हणून आपण घरातच बसू शकत नाही ना, आपण काम पण करू शकतो, बरोबर आहे का? तर चला जाऊ द्या, माझं काय बोलणं, मी बोलतच राहील. तर मी आले वहिनीच्या इकडं, वहिनीचं घर बहुतेक लावलेलं दिसतंय. तर बाय, नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. बाय सर्वांना.